नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत स्वराज्याचे पराक्रमी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याबद्दल. हंबीरराव मोहिते हे मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक शूर, निष्ठावान आणि पराक्रमी सेनापती होते. त्यांचा जन्म मोहिते घराण्यात झाला. ते लहानपणापासूनच शूर, धाडसी आणि युद्धकलेत निपुण होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी बलिदान दिले. त्यामध्ये हंबीरराव मोहिते यांचे योगदान अतिशय मोठे होते. इस 1674 मध्ये स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर वीरमरण पावल्यानंतर हंबीरराव मोहिते यांची सरसेनापतीपदी नियुक्ती करण्यात आली. सरसेनापती झाल्यानंतर त्यांनी अनेक मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने अनेक किल्ले आणि प्रदेश जिंकले. ते केवळ शूर योद्धाच नव्हते, तर उत्कृष्ट युद्धनीतिकारही होते. इस 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर स्वराज्यावर मोठे संकट आले. त्या काळात अनेक सरदार वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले होते. परंतु हंबीरराव मोहिते यांनी स्वराज्याशी निष्ठा राखली आणि छत्रपती संभाजी महाराज यांना पूर्ण पाठिंबा दिला. मुघल सम्राट औरंगजेब दक्षिणेत आला तेव्हा स्वराज्यावर सतत हल्ले होत होते. अशा कठीण काळात हंबीरराव मोहिते यांनी मराठा सैन्याचे नेतृत्व करून अनेक लढाया जिंकल्या आणि स्वराज्याचे संरक्षण केले. त्यांच्या शौर्यामुळे शत्रू त्यांना घाबरत असे. युद्धभूमीवर ते नेहमी सैनिकांच्या पुढे राहून लढत असत. त्यामुळे सैनिकांनाही मोठी प्रेरणा मिळत असे. इस 1687 मध्ये वाई जवळ झालेल्या एका भीषण युद्धात तोफेचा गोळा लागून हंबीरराव मोहिते यांना वीरमरण आले. त्यांच्या निधनामुळे स्वराज्याचे मोठे नुकसान झाले. हंबीरराव मोहिते हे शौर्य, निष्ठा आणि स्वराज्यप्रेम यांचे जिवंत उदाहरण होते. त्यांनी आयुष्यभर स्वराज्याची सेवा केली आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. म्हणूनच आजही इतिहासात त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. जय शिवराय, जय शंभूराजे, जय सरसेनापती हंबीरराव मोहिते.